नमस्कार मित्रो. राज ठाकरे माझे आवडते नेते. तसं ते महाराष्ट्राचे आवडते नेते आहेत. खरं तर शिवसेनेमधून बाहेर पडत त्यांनी स्वतःचा पक्ष मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आणि ते जोरात कामाला लागले. पहिल्याच निवडणुकीत त्यांचे 13 आमदार निवडून आले आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा उदोउदो झाला. आणि खरोखर त्यांची भाषणं, त्यांचं बोलणं आणि त्यांचे विचार हे सगळ्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पटले आणि महाराष्ट्रात मनसे हा पक्ष ताकदीने उभा राहील असं सगळ्यांना वाटू लागलं. खरं तर ते स्टेजचे नेते एकदा का ते स्टेजवर उभी राहिली की सारा महाराष्ट्र त्यांनी जिंकून घेतला म्हणून समजा. त्यांच्या प्रत्येक बोलण्यावर, प्रत्येक वाक्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि आनंद व्यक्त केला. खरोखर त्यांचं बोलणं बघून, त्यांचं स्टेजवरचं उभं राहणं, त्यांची एकूणच भाषणाची शैली हे बघितलं की बाळासाहेबांचे ते खरे वारसदार ठरतात. पण नंतर काय झालं, लोक फक्त भाषणापुरते जमा लागले आणि मतदान फारसं त्यांच्या वाटेला आलं नाही. मध्ये जवळजवळ 10 वर्षाचा काळ गेला आणि हळूहळू त्यांची आमदारांची संख्याही कमी झाली. बाकी ही राजकीय कारकिर्दी त्यांची खूपच अशा परिस्थितीमध्ये उभी राहिली की फक्त राज ठाकरे हे लोकांना भाषणापुरते आवडतात, इतर वेळेस त्यांना राज ठाकरे आवडत नाही असं कुठेतरी दिसायला लागलं. याचा जेव्हा विचार केला तर एक उत्तम वक्ता, एक चांगला विचारवंत, एक चांगला अभ्यासक, साहित्य, कला या सगळ्यांमध्ये पुढे असणारा ही व्यक्ती महाराष्ट्राला का पसंत पडली नाही हा जेव्हा विचार मनात आला तेव्हा खरं तर एखाद्या राजकीय पक्षाला उभं राहताना ज्या ज्या गोष्टींची गरज असते, ज्या ज्या गोष्टी करायला हव्या असतात, तिथं कुठेतरी कमी पडली असं वाटायला लागलं. खरं तर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला पाहिजे होता, लोकांमध्ये गेलं पाहिजे होतं, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक खेड्यात त्यांनी पोचलं पाहिजे होतं. तसंच त्यांची जी संघटना आहे तीही त्या ताकदीने उभी राहिली पाहिजे. पण सुरुवातीला ज्या ताकदीने त्यांचे कार्यकर्ते उभे राहिले, जिल्ह्यामध्ये त्यांचे नेते उभे राहिले आणि त्यांनी एक उत्तम काम करायला सुरुवात केली. पण नंतर त्याला गळती लागली आणि हळूहळू हा पक्ष फक्त एकट्या राज ठाकरे साहेबांचाच झाला. त्यांच्या मागे कार्यकर्ते, नेते, जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती ह्या फारशा आल्या नाहीत. यामागे हेच कारण असावं की ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र समजून घ्यायला पाहिजे, ज्या पद्धतीने त्यांनी लोकांमध्ये गेलं पाहिजे, तिथं कुठेतरी ते कमी पडले असं वाटायला लागलं. तसं तर त्यांनी उद्धव साहेबांकडनं ही शिकण्याची गरज आहे की ज्या धडाडीने उद्धव साहेबांनी पक्ष फुटल्यानंतरही, विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सगळे आमदार जवळजवळ सोबत नेल्यानंतरही ज्या धडाडीने त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला, लोकांच्या दुःखसुखामध्ये सहभागी झाली, त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पिकाचं नुकसान बघितलं आणि लोकांना एक आश्वासन दिलं, मी तुमच्या पाठीमागे उभा आहे,
आणि कार्यकर्ते, त्यांच्या पक्षातले नेते यांना त्यांनी सांभाळून घेतली आणि त्यांनाही कामाला लावलं. यामुळे लोकसभेमध्ये त्यांना चांगलं यश मिळालं आणि आज पुढे विधानसभा येत आहे, तो पुढचा भाग आहे. पण खचून न जाता ज्या ताकदीने त्यांनी पक्षाला उभं केलं आणि स्वतः उभं राहिले, ही खरोखरच कौतुकस्पद गोष्ट आहे. हे राज ठाकरे सगळं बघतायत, त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही, त्यांना सगळं माहिती आहे. तेव्हा अशा पद्धतीने जर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला असता तर नक्की त्यांना यश मिळालं असतं. खरोखर त्यांच्यात ती ताकद आहे की महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याची. आणि मध्यंतरी त्यांनी सुरुवातीला मोदीची स्तुती केली, मोदींच्या पक्षासोबत राहिली आणि नंतर आघाडीबरोबर जात शरद पवारांच्या जवळ गेली आणि त्यांनी परत BJPवर टीका करायला सुरुवात केली. मग लावलं तो व्हिडिओ, अशा पद्धतीने त्यांची भाषणाला सुरुवात झाली. ती वेळ गेली आणि नंतर परत ते BJPच्या बाजूला आले आणि त्यांच्या नेत्याशी उत्तम प्रकारे त्यांनी संबंध ठेवले आणि त्या पक्षामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यांच्या BJPचे जेही मोठे पुढारी असतील त्यांनी राज ठाकरे साहेबांचा नेहमीच सन्मान केला. तर हा जो बदल झाला त्याच्यामुळे समाजामध्ये ज्या पद्धतीने संदेश जायला पाहिजे होता तो थोडा वेगळा गेला आणि इथंच कुठेतरी थोडंफार चुकलं असं वाटायला लागलं. आत्ता ह्या विधानसभेत त्यांनी एकटे चालायची भूमिका घेतली आणि ती भूमिका योग्य आहे. खरोखर त्यांनी सुरुवातीपासूनच एकट्याचीच भूमिका घ्यायला पाहिजे होती आणि एकला चला अशा पद्धतीने पक्ष उभा करायला हवा होता. कारण लोकांना बदल हवा असतो. मोठ्या प्रमाणात BJP, शिवसेना, राष्ट्रवादी हे सगळेच पक्ष लोकांनी आजमावले आहेत. त्या पक्षांची ताकद, त्या पक्षांचं नेत्यांचं काम, त्या पक्षांची नेत्यांची भूमिका हे समाजाला समजलं नाही. तेव्हा मतदारांना जेव्हा नोटांना मत न देता एखाद्या कामाच्या पक्षाला मतं द्यायची इच्छा होईल, त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे या पक्षाकडे महाराष्ट्रातला मतदार जरूर बघेल. तेव्हा हीच भूमिका त्यांनी पुढे ठेवावी आणि एक दिवस महाराष्ट्रही नवनिर्माण करेल आणि ते झाल्यावर नक्की मला व्यक्तिगत अशी आशा आहे की राज ठाकरे साहेबांमुळे ती क्षमता आहे आणि ह्या महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याचा ते नक्की प्रयत्न करतील. आपण त्या प्रयत्नाला शुभेच्छा देऊया आणि त्यांनी हे महाराष्ट्रात घडवून दाखवावं अशी आशा करूया. नमस्कार.